वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, शेअर बाजारात एका कंपनीचा जो पीई रेशो असतो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो, तो चक्क 698च्या पार गेलाय. पहिली सर्वसामान्य प्रतिक्रिया काय असेल? म्हणजे साहजिकच हा एक मोठा फुगा आहे किंवा ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे. अगदी बरोबर. आणि इथून लवकरात लवकर बाहेर पडलेलं बरं असं आपण म्हणू. हो, कारण बाजाराच्या जुन्या जाणकारांच्या मते तिथे कोणतीही काय म्हणतात त्याला मार्जिन ऑफ सेफ्टी उरलेलीच नाहीये. नक्कीच. पण समजा मी तुम्हाला असं सांगितलं की याच कंपनीने एकाच तिमाहीत आपला महसूल चक्क तिप्पट केलाय आणि आपला ऑपरेटिंग नफा 5 पटीहून अधिक वाढवलाय, मग? बापरे, म्हणजे आता हे गणित थोडं गुंतागुंतीचं होतंय. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण इटर्नल कंपनीच्या मार्च 2026च्या तिमाही अहवालाची अक्षरशः चीरफाड करणार आहोत. बरोबर. आणि आपण फक्त आकड्यांवरून हात फिरवणार नाही आहोत बरं का. त्यामागचं खरं रहस्य शोधण्याचा आपला प्रयत्न असेल. अगदी. ही कंपनी खरोखरच एक जनरेशनल कंपाऊंडर आहे की बाजारातील सध्याचा सर्वात मोठा व्हॅल्यू ट्रॅप? चला तर मग या ऐतिहासिक आकड्यांचा उलगडा करूया. हां, खरोखरच बाजारातील एक अत्यंत रंजक असा केस स्टडी बनत चाललाय. कारण बघा, जेव्हा आपण इटर्नलच्या या अहवालाकडे पाहतो ना, तेव्हा आपल्याला केवळ तो आर्थिक ताळेबंद दिसत नाही, तर बाजारातील वाढ आणि व्हॅल्युएशन यांच्यातील एक अत्यंत टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. बरोबर. म्हणजे एका बाजूला कंपनीचे ऑपरेशन्स असे काही सुसाट धावत आहेत की ते प्रस्थापित आर्थिक मॉडेल्सनाच आव्हान देत आहेत. अगदी तसंच. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर गुंतवणूकदारांची अपेक्षा इतकी आकाशाला भिडलीये की ती पूर्ण करणे म्हणजे जवळपास मानवी क्षमतेच्या पलीकडे वाटू लागते. हो. त्यामुळे आज आपण या दोन टोकांच्या मधला मार्ग शोधण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच. मला वाटतं आपण सुरुवात साहजिकच महसुलाच्या आकड्यांपासून करावी. हो, कारण टॉपलाईन ग्रोथ ही कोणत्याही व्यवसायाची प्राणवायू असते. पण इथे जी टॉपलाईन ग्रोथ आहे ना, ती केवळ चांगली नाहीये, ती अक्षरशः चक्रावून टाकणारी आहे. म्हणजे 5,833 कोटी रुपयांवरून थेट 17,292 कोटी रुपयांवर झेप. वार्षिक तुलनेत म्हणजे इयर ऑन इयर ही 196% वाढ आहे. बापरे, म्हणजे जवळजवळ दुप्पट. हो, दुपटीपेक्षा जास्त म्हणायला हवं. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा काही लो बेस इफेक्ट नाहीये. अगदी बरोबर. हाच तर या अहवालातील सर्वात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे अनेक विश्लेषकांचं दुर्लक्ष होते. हो ना. कारण कंपनी आधीच 5,000 कोटींचा व्यवसाय करत होती. तो आकडा काही लहान नाहीये. नाहीच मुळी. जेव्हा एखादी मायक्रोकॅप कंपनी 100 कोटींवरून 300 कोटींवर जाते, तेव्हा आपण त्याला लो बेस इफेक्ट म्हणून सहज सोडून देऊ शकतो. बरोबर. पण 5,833 कोटींचा बेस हा आधीच एका मॅच्युअर्ड लेव्हलचा बेस मानला जातो. हो, आणि तिथून 196% वाढ दाखवणे म्हणजे तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची बाजारातील मागणी एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. म्हणजे हे असं आहे जणू एखाद्या छोट्या स्थानिक दुकानाने रातोरात राष्ट्रीय स्तरावरची फ्रँचायझी उघडावी आणि पहिल्याच दिवशी तिप्पट कमाई करावी. अगदी तसाच. हे खरंच वेड लावणार आहे. आणि याहूनही जास्त लक्ष वेधून घेणारी आकडेवारी कोणती असेल तर ती आहे QOQ, म्हणजेच आधीच्या तिमाहीशी केलेली तुलना. हो, ती आकडेवारी सुद्धा माझ्यासमोर आहे. आधीच्या तिमाहीत त्यांचा महसूल 16,315 कोटी होता. तो आता 17,299 कोटींवर गेलाय. आणि निव्वळ नफा 10 कोटींवरून थेट 174 कोटींवर गेलाय. म्हणजे इथूनच खरा खेळ सुरू होतो असं मला वाटतंय. कारण वार्षिक वाढ ही बऱ्याचदा गेल्या वर्षीच्या एखाद्या खराब तिमाहीमुळे मोठी दिसू शकते. हो, तसं होतं बऱ्याचदा. पण क्वार्टर ऑन क्वार्टर वाढ सलग टिकवून ठेवणं हे काय दर्शवतं? हेच दर्शवतं की कंपनीचा मोमेंटम रिअल टाईममध्ये अजूनही अतिशय शाबूत आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण जेव्हा EPSकडे म्हणजे प्रति शेअर कमाईकडे पाहतो, जो 0.11 रुपयांवरून 0.18 रुपयांवर गेलाय, तब्बल 350% वाढ. हो, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कंपनी फक्त आपला आकार वाढवत नाहीये. नाही, ती आपल्या प्रत्येक शेअरधारकासाठी खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट करत आहे. बरोबर. कारण अनेकदा आपण पाहतो की कंपन्या महसूल वाढवण्यासाठी प्रचंड सवलती देतात, किमती कमी करतात.
हो, म्हणजे टॉप लाईन तर वाढते, पण बॉटम लाईन म्हणजेच निव्वळ नफा खड्ड्यात जातो. अगदी तेच. पण इटर्नलने मात्र महसूल आणि नफा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समांतर रेषेत वाढवल्यात. जे की खूपच दुर्मिळ आहे. हो, पण इथे एक गोष्ट मला प्रचंड खटकते, किंवा असं म्हणूया की इथे मला अहवालातील एका आकड्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करावंसं वाटतंय. कोणता आकडा? बघा, महसूल 196% वाढला हे आपण मान्य केलं. पण याच अहवालात त्यांचा एबिडा चक्क 575% वाढल्याचं दिसतंय. आधीच्या तिमाहीतील 368 कोटींवरून तो थेट 486 कोटींवर पोचलाय. हो, म्हणजे हे केवळ विक्री वाढल्याचं लक्षण नक्कीच नाही. नाही, मुळीच नाही. हे क्लासिक ऑपरेटिंग लेव्हरेज आहे, जिथे कंपनीचा मूळ पायाभूत खर्च आधीच झालेला असतो. पण परी 57% उसळी. जेव्हा एखादी कंपनी इतक्या आक्रमकपणे विस्तार करते, तेव्हा तिला मार्केटिंगवर, नवीन हायरिंग आणि पुरवठा साखळीवर प्रचंड कॅश बर्न करावा लागतो ना. हो, सर्वसामान्यपणे तसंच होतं. मग अशा वेळी नफा कमी होण्याऐवजी तो इतका भयंकर वेगाने कसा काय वाढू शकतो? हा प्रश्न अत्यंत अचूक आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात कंपनीचे खरे यश दडलेले आहे. म्हणजे कसं? सर्वसामान्य आर्थिक सिद्धांतानुसार जेव्हा तुम्ही हायपर स्केलवर जाता तेव्हा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे CAC वाढते. बरोबर. पण इटर्नलच्या मॅनेजमेंट कॉमेंट्रीकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर एक वेगळंच चित्र समोर येते. त्यांनी आपला विस्तार अशा पद्धतीने केलाय की प्रत्येक नवीन ग्राहकामागे येणारा जो इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे तो जवळपास शून्याच्या जवळ आहे. अरेच्छा, म्हणजे त्यांचा व्यवसाय एखाद्या सॉफ्टवेअर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मसारखा वागतोय का? अगदी बरोबर. जिथे कोड एकदाच लिहिला जातो आणि त्यानंतर लाखो युजर्स आले तरी उत्पादनाचा अतिरिक्त खर्च वाढत नाही. तशीच काहीशी परिस्थिती इथे निर्माण झालीय. यालाच युनिट इकॉनॉमिक्समध्ये स्केलॅबिलिटी विदाऊट लिनियर कॉस्ट्स म्हणतात. त्यांचा जो फिक्स्ड कॉस्ट बेस होता ना, तो त्यांनी आधीच्या तिमाहींमध्येच पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतलाय. म्हणजे आता येणारा प्रत्येक नवीन रुपया थेट त्यांच्या बॉटम लाईनमध्ये म्हणजेच नफ्यात जाऊन बसत आहे. हो, मॅनेजमेंटने हे स्पष्ट केले आहे की त्यांचा फोकस केवळ मार्केट शेअर मिळवण्यावर नाहीये, तर तो नफा कमावण्याच्या क्षमतेवर देखील आहे. बरोबर. कारण बाजारात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे कंपन्या 50-60% वेगाने वाढतात, पण त्यांचे मार्जिन 1-2% घसरते. हो, पण इथे इटर्नल स्केल आणि इम्प्रूव्हिंग प्रॉफिटेबिलिटी या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी जिंकत आहे. खरंच हे ऐकायला एखाद्या परिपूर्ण बिझनेस स्कूलच्या केस स्टडीसारखे वाटते. नक्कीच. अहवालाती जर पाहिलं तर बिझनेस परफॉर्मन्स आणि प्रॉफिट ग्रोथ या दोन्ही निकषांवर कंपनीला 5 पैकी 5 स्टार्स दिलेत. हो, मी ते पाहिलं. जर आपण फक्त या ऑपरेशन्स पुरते मर्यादित राहिलो तर ही कंपनी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक लॉटरीच आहे. पण हो, आणि हा एक अतिशय महत्वाचा पण आहे बरं का. अगदी. याच अहवालात जिथे व्हॅल्युएशन कम्फर्टचा रकाना आहे तिथे मात्र फक्त 2 स्टार्स का दिले आहेत? इथेच तर सगळी गोम आहे. 698चा PE रेशो हा खरोखरच इतका मोठा अडथळा आहे का? कारण जर आपण सुरुवातीच्या काळातील Amazon किंवा टेस्ला पाहिलं तर त्यांचेही व्हॅल्युएशन असेच अवाढव्य होते. हो, लोक बऱ्याचदा हेच उदाहरण देतात. मग गुंतवणूकदारांनी या 698 PEला ओव्हरव्हॅल्यूड फुगा का मानावे? जर EPS 350% वाढत असेल तर हा जो फॉरवर्ड PE आहे तो अगदी वेगाने खाली येईल ना. बरोबर. ही एका नवीन एकाधिकारशाहीची म्हणजेच मोनोपॉलीची सुरुवात असू शकत नाही का? हा युक्तिवाद बाजारात खूप वेळा ऐकायला मिळतो की काय म्हणतात त्याला, ग्रोथ सर्व काही दुरुस्त करते. पण इथे आपल्याला व्हॅल्युएशनचं गणित अत्यंत थंड डोक्याने समजून घेणं गरजेचं आहे. 698चा PE म्हणजे नक्की काय? काय? ह्याचा सरळ अर्थ असा की आजच्या नफ्याच्या पातळीवर तुम्ही घातलेले पैसे वसूल होण्यासाठी तुम्हाला 698 वर्ष लागतील. बापरे, 698 वर्ष? अर्थात नफा वाढतोय, त्यामुळे हे इतके वर्ष प्रत्यक्ष लागणार नाहीत. पण जेव्हा बाजार एखाद्या स्टॉकला 698चा मल्टिपल देतो, तेव्हा तो बाजार येणाऱ्या 10 ते 15 वर्षांची काय म्हणतात त्याला परफेक्ट वाढ आजच या भावात डिस्काउंट करत असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणता की बाजाराने आधीच ठरून टाकले आहे की ही कंपनी पुढील दशकभर कोणतीही चूक करणार नाहीये. अगदी. ही तर मग प्राइस्ड फॉर परफेक्शन अशी स्थिती झाली. तंतोतंत. आणि बघा, इथे सर्वात मोठा धोका निर्माण होतो. जेव्हा तुम्ही अशा प्रचंड प्रीमियम व्हॅल्युएशनवर ट्रेड करत असता तेव्हा तुमच्याकडे कोणतीही मार्जिन ऑफ सेफ्टी उरत नाही. बरोबर. जर समजा पुढील तिमाहीत कंपनीचा महसूल 200% ऐवजी 150% वाढला तरी ती एक उत्तम वाढच असेल. हो, 150% वाढ म्हणजे काही चेष्टा नाहीये. पण बाजाराच्या दृष्टीने ती एक मोठी निराशा असेल. अरेच्छा,
आणि अशा वेळी स्टॉकची किंमत 20% किंवा 30% थेट कोसळू शकते, कारण तिथे मल्टिपल कॉम्प्रेशन होते. म्हणजे 698चा पीई थेट 300 किंवा 200 वर येऊ शकतो. हो, नफा वाढूनही शेअरची किंमत निम्मी होऊ शकते. हा अर्थशास्त्रातील एक क्रूर नियम आहे. हा मुद्दा अत्यंत भेदक आहे. नफा वाढूनही शेअरची किंमत निम्मी होऊ शकते. हे तर गुंतवणूकदारांनी कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. आता इथे आणखी एक तांत्रिक अडचण येते, ती म्हणजे बेस इफेक्ट. आपण मगाशी असं म्हटलं की 5,000 कोटींवरून 17,000 कोटींवर पोचणे हे खूप कौतुकास्पद आहे. हो, पण आता कंपनीचा नवा बेसच 17,292 कोटींचा झालाय. बरोबर. आता इथून पुढे पुन्हा जर 200% वाढ दाखवायची असेल तर त्यांना 50,000 कोटींच्या पुढे महसूल न्यावा लागेल. जे की अत्यंत कठीण आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर कोणत्याही कंपनीची वाढ ही देशाच्या जीडीपीच्या वाढीच्या गतीशी जोडली जाते. अगदी बरोबर. तुम्ही अर्थव्यवस्थेपेक्षा 100 पट वेगाने काही कायमस्वरूपी वाढू शकत नाही. आणि म्हणूनच अहवालात मार्जिन स्टॅबिलिटीचा मुद्दा अत्यंत प्रकर्षाने मांडला आहे बघा. सध्या कंपनी जे नफ्याचे मार्जिन कमवत आहे ते टिकवून ठेवणे हे त्यांच्यासमोरील आता सर्वात मोठे आव्हान असेल. कारण जेव्हा एखादी कंपनी इतका प्रचंड नफा कमवू लागते तेव्हा बाजारातील इतर स्पर्धकांचं लक्ष त्याकडे नक्कीच जाते. हो ना, नवीन स्पर्धक बाजारात येतात, प्राइस वॉर सुरू होते आणि मग मार्जिनवर दबाव येऊ लागतो. पण इटर्नलने आत्तापर्यंत तरी स्पर्धकांना जवळ फिरकू दिलेलं नाहीये, पण हा 17,000 कोटींचा नफ्याचा बाजार कोणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे ना? हे तर खरंय. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा बाजारातील सेंटिमेंटवर नक्की काय परिणाम होईल? मला वाटतं आपण एक अशा वळणावर आहोत जिथे फंडामेंटल्स अत्यंत मजबूत आहेत, पण व्हॅल्युएशन अत्यंत धोकादायक पातळीवर आहे. हो, जर मी आजच्या घडीला एका इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या नजरेतून पाहिलं तर मला काय दिसेल? जर आपण शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर येत्या काही सत्रांमध्ये या शेअरमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी पाहायला मिळेल. म्हणजे खूपच चढउतार दिसतील. हो, उत्कृष्ट निकालांमुळे रिटेल गुंतवणूकदार मोठ्या संख्येने खरेदीसाठी उड्या मारतील. कारण त्यांना त्या ग्रोथ स्टोरीमध्ये सहभागी व्हायचं असतं. बरोबर. पण त्याच वेळी जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत ज्यांनी हा स्टॉक खूप खालच्या भावात घेतला होता, ते हा 698चा पीई पाहून नक्कीच आपले काही पैसे काढून घेण्याचा म्हणजे प्रॉफिट बुकिंग करण्याचा विचार करतील. कारण त्यांच्यासाठी रिस्क रिवॉर्ड रेशो आता अजिबात अनुकूल राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. हे तर मग बाजारातील त्या क्लासिक वेल्थ ट्रान्सफर सायकल सारखं वाटतंय. हो ना, जिथे स्मार्ट पैसा महागड्या व्हॅल्युएशनवर बाहेर पडतो आणि नवीन अनुभव नसलेला पैसा ती जागा घेतो. पण समजा एखाद्याने हा स्टॉक 10 वर्षांच्या दृष्टिकोनातून म्हणजे लॉंग टर्म होरायझननी ठेवला असेल तर त्यांच्यासाठी ही स्ट्रॉंग लॉंग टर्म स्टोरी अजूनही शाबूत आहे का? दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी इथे एकच मंत्र आहे, तो म्हणजे एक्झिक्युशन. जर इटर्नलचे व्यवस्थापन पुढील 3 ते 5 वर्षे याच गतीने आणि नफ्याचे मार्जिन न गमावता आपला विस्तार करू शकले तर ते हे अवाढ्य व्हॅल्युएशन जस्टिफाय करू शकतात. पण हे करणं सोपे नक्कीच नाही. मुळीच नाही. इतिहासात अशा मोजक्याच कंपन्या आहेत ज्यांनी एवढ्या मोठ्या बेसवरून अशी सातत्यपूर्ण वाढ दाखवलीय. म्हणजे एकंदरीत सांगायचे तर हा निकाल सुपर स्ट्रॉंग आहे, पण गुंतवणूकदारांसाठी आता खरी कसोटी कंपनीची नाहीये. नाही, ती त्यांच्या स्वतःच्या संयमाची आणि जोखीम ओळखण्याच्या क्षमतेची आहे. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेतून ना एक अत्यंत स्पष्ट आणि कठोर धडा मिळतो. कोणता? आर्थिक अहवाल वाचणे हे केवळ ते हिरवे रंग किंवा वाढणारे बाण पाहण्यापुरते मर्यादित नाहीये. अगदी. एखाद्या कंपनीने महसुलात 196% आणि नफ्यात 346% वाढ नोंदवणे हा एक ऐतिहासिक टप्पा नक्कीच आहे. त्यांनी ऑपरेटिंग लेव्हरेजचा वापर करून व्यवसाय कसा कार्यक्षम करावा याचा एक आदर्श वस्तुपाठच आपल्यासमोर घालून दिलाय. हो, त्यात शंकाच नाही. पण शेवटी बाजारात तुम्हाला मिळणारा परतावा हा तुम्ही कंपनीसाठी आज काय किंमत मोजत आहात यावर ठरतो. बरोबर. 698 पी म्हणजे तुम्ही एका अप्रतिम गाडीसाठी विमानाची किंमत मोजत आहात. क्या बात रे, अगदी अचूक उदाहरण. गाडी कितीही चांगली असली तरी विमानाची किंमत देणं शहाणपणाचे ठरते का हा खरा प्रश्न आहे. एकदम समर्पक विश्लेषण. उत्तम व्यवसाय आणि उत्तम गुंतवणूक ह्या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. आणि इटर्नल्सच्या हा त्रैमासिक अहवाल या फरकाचं जिवंत उदाहरण आहे. वाढ प्रचंड आहे, पण किंमत त्याहीपेक्षा प्रचंड आहे. हो,
याच विचारावर आपण आज थांबणार आहोत, पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार मी तुमच्यासाठी सोडून जातो. नक्कीच. आज बाजाराने इटर्नलला अक्षरशः डोक्यावर घेतलंय, कारण ते दर तिमाही तिप्पट वाढ दाखवत आहेत. सर्वच जण या वेगाच्या प्रेमात पडलेत. बरोबर. पण भविष्यात असा एक दिवस नक्की येईल जेव्हा ही कंपनी पूर्णपणे स्थापित होईल आणि त्यांची वाढ सामान्य किंवा फक्त चांगली राहील. समजा 2 वर्षांनी त्यांनी 200% फक्त 20% वाढ दाखवली, जी इतर कोणत्याही स्थिर कंपनीसाठी अत्यंत कौतुकास्पद मानली जाते. हो, 20% वाढ खूप छान असते. पण त्या दिवशी या 698 PE असलेल्या हायग्रोथ स्टॉकचं नक्की काय होईल? खूपच मोठा प्रश्न आहे. हा महागड्या व्हॅल्युएशनचा फुगा अचानक फुटेल आणि मल्टिपल कॉम्प्रेशनचा हाहाकार उडेल, की कंपनी तोपर्यंत स्वतःला एका अत्यंत स्थिर महाकाय कॅश काऊमध्ये रूपांतरित करेल? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. एका नवीन आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयासोबत पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.